आज आपण बनवूया दिवाळी स्पेशल पोह्यांचा चिवडा। त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी मिरच्या घेतलेल्या आहे, खोबरवाटी घेतलेली आहे, साखर घेतलेली आहे, शेंगदाणे घेतलेले आहे, डाळ्या घेतलेल्या आहे, तेल पॅकेट घेतलेलं आहे, आमचूर पावडर घेतलेली आहे, ड्रायफ्रूट घेतलेले आहे, हळद आणि लाल मिरची पावडर। आपण आता पोह्यांचे पॅकेट कट करून पोहे एका भांड्यामध्ये काढून घेऊ। आपण आता पोहे चाळणीमध्ये चाळून घेऊ, जेणेकरून काही बारीक बारीक घाण असेल ते निघून जाईल। घेऊ पोहे भाजण्यासाठी। दोन ते तीन मिनिटं झालेले आपले पोहे आता खरपूस असे भाजून झालेले। आपण आता ते एका भांड्यामध्ये काढून घेऊ। आपला आता पोह्यांचा पहिला एक घाणा झालेला आहे भाजून, आपण आता दुसरा घाणा परत भाजून घेऊ। दोन ते तीन मिनिटं झालेले आपले पोहे चांगले खरपूस भाजून झालेले। आपण आता एका जाळीमध्ये पोहे काढून घेऊ। घेऊ तेल गरम झालेलं आहे, आपण आता शेंगदाणे व्यवस्थित खरपूस भाजून घेऊ। शेंगदाणे आपले आता व्यवस्थित फ्राय झालेले आहे, आपण आता ते काढून घेऊ एका भांड्यामध्ये। इथे मी खोबरं घेतलेलं आहे पावशर बारीक चिरलेलं, ते आपण व्यवस्थित फ्राय करून घेऊ गोल्डन ब्राऊन होईपर्यंत। आपलं आता खोबरं व्यवस्थित फ्राय झालेले, आपण काढून घेऊ एका भांड्यामध्ये। बघू शकता हलका कलर बी चेंज झालेला आहे खोबऱ्याचा। इथे मी डाळ्या घेतलेल्या आहेत 300 ग्रॅम, त्या पण आपण व्यवस्थित आता तेलामध्ये फ्राय करून घेऊ। एका भांड्यामध्ये काढून घेऊ। इथे मी काही ड्रायफ्रूट घेतलेले आहे, ते पण आपण तेलामध्ये व्यवस्थित भाजून घेऊ। ड्रायफ्रूट मध्ये मी काजू घेतलेले, बदाम घेतलेले, आता काढून घेऊ। इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या आपण आता व्यवस्थित तडक्यासाठी फ्राय करून घेऊ। कढीपत्ता पण फ्राय करून घेऊ। काश्मीरी लाल मिर्च पावडर, हळद। आता आपला चिवड्याचा तडका बनवून तयार आहे, आपण काढून घेऊ। आपण आता भाजलेले पोहे ते एका ताटामध्ये काढून घेऊ। आपण आता फ्राय केलेले शेंगदाणे ते टाकून घेऊ। फ्राय केलेल्या डाळ्या, फ्राय केलेलं खोबरं आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ। फ्राय केलेला तडका, आमचूर पावडर, चवीनुसार मीठ टाकून घेऊ।
आता तडका व्यवस्थित मिक्स करून घेऊ. पिठी साखर पोह्यांमध्ये मिक्स करून घेऊ. खूप छान झालेलं आहे.